आमच्यापर्यंत माहिती पोहोचवायची आहे. उत्तर आणि काय झालंय तिकडे या सेमी फायनल मध्ये संघ थोडासा इथे गारद झालेला आहे. चला काय करायचं आहे बघा, क्षेत्ररक्षण सजलेलं आहे, सलामीची जोडी मैदानात येऊ द्या, नाहीतर नक्कीच आम्हाला पेनल्टी तुम्हाला डिक्लेअर करावी लागेल, कारण आमचं ऑफिशियल जे आयोजन मंडळ आहे त्यांच्यापर्यंत आम्हाला सूचना आली आहे. चला लास्ट वॉर्निंग आहे पंचांकडनं, जर आता फलंदाज उतरले नाही तर एक तुम्हाला पेनल्टी डिक्लेअर केली जाईल आणि ती पेनल्टी असेल 3 धावांची. जय मल्हार संघ विशाल म्हात्रे, संघनायक संघ मालक विशाल यांना विनंती करते की आमच्या समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा आहे. विशाल म्हात्रे उर्फ गबरू, 6 वाजता तुमचा संघ इथे दाखल करायचा, कारण 6 वाजता चिठ्ठ्या उडवण्यात येणार आहेत, त्यामुळे जे जिंकलेले संघनायक आहेत त्यांनी सर्वांनी आम्हाला 6 वाजता रिपोर्ट करायचा आहे. चला सामना ऑन करा मित्रांनो. बघा 3 धावांची पेनल्टी देण्यात येईल. मी शेवटची वॉर्निंग करतोय, हा शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. टियाना एंड सारा 11, हरमन डिसूजा सर देखिए लास्ट वार्निंग है ये आपके लिए, अगर इसके बाद अंपायर का डिसीजन आएगा तो आपको 3 रन का पेनल्टी दिया जाएगा. चलो मैच ऑन कीजिए. यस पंचांचा ऑफिशियल इशारा येतोय. सय्यद बिसॉम गोलंदाजी मार्कवर, फलंदाजीला आहे केसर सोनार, नॉन स्ट्राइक एंडला अप्पा अभय कदम. अप्पा पहिला चेंडू काय करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र पंच ऍक्शन मध्ये येत आहेत. अवांतर चेंडू घोषित केला जातोय. यस अवांतर चेंडू, पहिला चेंडू इथे मात्र काय घडलंय, पुन्हा एकदा पंच ऍक्शन मध्ये येत आहेत. अवांतर चेंडू घोषित होतोय, लागोपाठचा दुसरा चेंडू अवांतर म्हणून घोषित केला जातोय. कुठेतरी लाईन अँड लेंथ वर कंट्रोल नाही आहे. इथे मात्र काय घडलंय, आता मात्र चांगला चेंडू शेवटच्या क्षणी स्वतःला सावरलं जातंय. पुन्हा एकदा सय्यद गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना, आता मात्र चांगला चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी. 2 अवांतर चेंडू आल्यानंतर मात्र थोडंसं स्वतःला सावरलं जात आहे आणि इथे मात्र केसर सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलं जातं. केसर यांना कोण विसरेल, मागच्या वर्षी काय फलंदाजी केली होती, यावर्षी देखील भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. कोण विसरेल, राई येथे झाली स्पर्धा, भाईंदरचा मानाचा चषक, त्यामध्ये भरपूर महत्वपूर्ण फलंदाजी केसर सोनार यांनी केली होती. इथे मात्र काय घडलंय तर पंचांचा ऑफिशियल इशारा येतोय अवांतर चेंडू. पुन्हा एकदा सय्यद गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना, आता मात्र चांगला फटका आहे, क्षण चांगलं होते, चांगली फेकी, रिव्हर्स पद्धतीचा फटका आपण पाहतोय. यस अप्पा यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक मिस्टर राकेश पाटील यांच्याकडनं लावण्यात आलं आहे. इथे मात्र काय घडलंय, त्रिफळा उद्ध्वस्त होतोय आणि राकेश पाटील यांचे 100 रुपये वाचलेले आहेत. जितू पाटील यांनी डोक्यावर हात लावलेला आहे. काय घडलंय हे, जितू पाटील यांनी 500 रुपयाची नोट काढली होती, परंतु पुन्हा एकदा पॉकेटमध्ये ती टाकतायत.
इथे मात्र अप्पा बाद होतोय, मोठा धक्का. बघा टाइमपास करू नका मित्रांनो. केसर सोनार आपण मॅच खेळतोय, हे काय बघतोय मी मित्रा, आपण सामना खेळतो. बघा काल ज्या पद्धतीने उशीर झालेला आहे त्या पद्धतीने आज आम्ही उशीर होऊन देणार नाही आहोत. नयन सर 25 मिनिट्स लावलेले आहेत, त्यानंतर जर 1 मिनिट देखील पुढे गेला तर 3 धावांची पेनल्टी असेल. आयोजकांमार्फत हा निर्णय आलेला आहे. भावेश किने सर या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. 5 षटकं ही तुम्हाला 25 मिनिटांमध्येच पूर्ण करायची आहेत. बघा प्रत्येक चेंडू नंतर तुम्ही टीम मीटिंग्स घेऊ नका, प्रत्येक खेळाडूला भेटायला जाऊ नका. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानात जतीन पाटील, मॅन फ्रॉम राई, जय हनुमान राई संघाकडनं जतीन पाटील हा खेळाडू खेळत असतो. 1 धाव येते, एका धावेने धावफलक पुढे सरकले. धावसंख्या झाले 5, चेंडू टाकून झाले 5, धावसंख्या झाले 5. पण राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन असल्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करावा लागतोय. ऑफ साईडला बघितलं तर 5 क्षेत्ररक्षक आहेत, तर लेग साईडला 4 खेळाडू आपण पाहतोय. बघा राकेश पाटील थोडस सहकार्य करा, खेळाडूंना आतमध्येच बसू द्या. ते मात्र चेक केलं जात आहे सय्यद मार्फत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना सय्यद. आता मात्र चांगला फटका आहे, परंतु झेल बेटा तूने ये क्या किया. हा तुम्ही झेल सोडलाय की हा तुम्ही सामना सोडलाय, कारण केसर सोनार सारखा फलंदाज इथे मात्र स्वस्त्यात बाद झाला असता. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतंय, त्याचीच प्रचिती येते. एक सोपा झेल होता, परंतु शेवटच्या क्षणी झेल धरणीला दान केला जातोय. षटक संपते या दरम्यान पहिलं. धावसंख्या झाले ती म्हणजे 9. शेवटच्या चेंडूवर आला एक चौकार, नशिबाचा चौकार मी म्हणेन केसरसाठी. षटक संपलंय ते म्हणजे पहिलं. धावसंख्या झाले ती म्हणजे 9. मोहम्मद परवेज नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. कालच्या दिवसात अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती मोहम्मद परवेज या गोलंदाजाने. आता पाहायचं आहे मोहम्मद परवेज इथे मात्र पहिला चेंडू टॅप करतोय, 1 धाव मिळते. धावसंख्या झाले 10. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय केसर सोनार यांना मागच्या चेंडूला एक चांगलं जीवनदान मिळालं होतं. आता पाहायचं कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न, फुलटॉस पर्यंत चेंडू फेकी होते धवल मार्फत. चांगलं क्षेत्ररक्षण, 1च धाव. या पुढील सामना असेल तो म्हणजे मल्हार स्पोर्ट्स विरुद्ध आराध्य पॅकर्स. दोन्ही संघ नायकांनी लगेच सज्ज राहायचं आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेक होणार आहे. आराध्य पॅकर्स मला वाटतंय राकेश पाटील यांचा संघ इथे दाखल झालेला आहे, तर मल्हार स्पोर्ट्स हितेश पाटील यांचा संघ. इथे मात्र काय घडलंय, काय क्षेत्ररक्षण केलेलं आहे कासुर्डे, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. बघा वाईल्ड कार्ड एंट्री आहे कासुर्डे यांची, आणि ते मात्र आपल्या संघासाठी आपली उपयुक्तता सिद्ध करताना दिसत आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र अतिशय सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळतो. कव्हर रिजन मध्ये येतो वेगाने, 1 चौकार, 4 धावा. या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्येला 17. कुठेतरी आपल्या फुटवर्कचा वापर केला होता. रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला. जतीन यांच्या बॅट मधनं येते वेलकम बाउंड्री. 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकले 17. पुन्हा एकदा आता मात्र थोडंसं दडपण असेल मोहम्मद परवेज यांच्यावर, कारण 1 चौकार आल्यानंतर कुठेसा थोडंसं दडपण मध्ये पाहायला मिळेल. इथे मात्र अजून एक चांगला फटका. आता मात्र लेग साईडला चांगला फ्लिक करतोय, 1 धाव मिळवतोय. जतीन यांना माहिती आहे चेंडू टाकून झाले 5, अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाले 18 धावा. आपल्या साथीचा जो फलंदाज आहे केसर सोनार, तो देखील मीरा भाईंदर मधील एक नावाजलेला फलंदाज आहे. त्याला देखील स्ट्राईक देणं तितकंच महत्त्वाचं आहे. बघा स्वीप करण्याचा प्रयत्न, लकी आहे तिथे, थोडंसं फंबल झालं होतं. बघा लकी एक असा खेळाडू आहे, कोणत्याही पद्धतीचे क्षेत्ररक्षण असू द्या, फलंदाजी गोलंदाजी, त्याच्या चेहऱ्यावर स्माइल नक्कीच असते. असा हा आपला सगळ्यांचा आवडता खेळाडू लकी. धावसंख्या झाले 19. 19 षटक संपले 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 19 धावा. 19 लॉस फॉर 2 विकेट्स.
1 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे सय्यद मिसम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण पहिलं षटक जर बघितलं तर अतिशय सुंदर षटक हाताळलं होतं सय्यद मिसम यांनी, म्हणून क्रमांक 3चं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक साठी आपण पाहतोय सय्यद मिसम सामना करेल केसर सोनार नॉन स्ट्राईक यांना जतीन पाटील. पुढचा सामना असेल मल्हार स्पोर्ट्स विरुद्ध आराध्य पॅकर्स. संघनायकांनी सज्ज राहायचं आहे, लगेच नाणेफेक होणार आहे. इथे मात्र काय घडलंय, अतिशय सुंदर फटका केसर सोनार यांच्या बॅटमधनं बॅक टू द बॉलर खेळून काढला होता. शेवटच्या क्षणी बॉलरच्या हाताला लागून चेंडू निघून जातोय, सीमा रेषा पार, मिळतो एक ब्रँडेड चौकार. या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे झालाय 23. यस बघा, पंचांचा जर ऑफिशियल इशारा आला तर नक्कीच तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. इथे मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थितरित्या बॅटवर चेंडू आला नव्हता तरी देखील एक धाव काही रोखू शकत नाही आहेत. एका धावाने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 24. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ. इथे मात्र अजून एक चांगला फटका, शेवटच्या क्षणी चेंडूने उसळी घेतली होती परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन. चालू असलेला सामना आपण पाहतोय तो म्हणजे मनसे पॅकर्स विरुद्ध टियाना एंड सारा 11 असा सामना आपण पाहतोय. लगेच सुपर सबस्टिट्यूशन ऑन होत आहे आणि मॅक्सनच्या जागेवर कमलेश हा खेळाडू आपल्याला मैदानात येताना दिसतोय. धावसंख्या झाले ती म्हणजे 25 धावा, 2.3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 25. निम्मा खेळ इथे पूर्ण झाला, अजूनही निम्मा खेळ बाकी. इथे मात्र स्वीप करतोय, अतिशय वेगाने चेंडू सीमारेषे बाहेर निघून जातोय. 4 धावा येत आहेत. मगासपासून प्रयत्न होतोय केसर सोनार यांच्या मार्फत परंतु आता मात्र एक यश मिळत आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय एक दणदणीत चौकार. धावसंख्या झाले 29. पुन्हा एकदा एक चांगला फटका. यस, काय घडलंय, पंचांचा निर्णय पाहावा लागेल. 1.5 चेंडू आहे का, रन नाही आहे, चेंडू काउंट आहे. यस, चेंडू काउंट आहे, रन नाही आहे. बघा आधीच तुम्ही शफल झाले होते, पंचांचा लगेच इशारा येतोय. जिथपर्यंत चेंडू गोलंदाजाच्या हातातनं रिलीज होत नाही आहे त्याच्या आधी तुम्ही तुमची क्रीज सोडू शकत नाहीयेत. बघा हे बेसिक नियम आहेत. हे नियम आम्हाला माईकवर सांगताना स्वतःला वेगळं वाटतंय, कारण बघायला गेलं तर हे सर्व बेसिक्स आहेत बॉक्स क्रिकेटचे. हे सर्व तुम्ही स्वतःहून फॉलो केले पाहिजेत. आणि आमचे जवळचे मित्र विनोद यांचं देखील आगमन होत आहे. वेलकम करतोय विनोद. भरपूर दिवसानंतर विनोद यांचं दर्शन होत आहे आम्हाला. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झाल्या 29. चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा चेंडू आहे पंचांच्या माहितीसाठी. बघा आधीच तुम्ही जर शफल व्हाल चेंडू रिलीज व्हायच्या आधी तर नक्कीच त्या धावा मोजल्या जाणार नाही आहेत. चेंडू जातोय निर्धाव. 29 धावा. आता मात्र अजून एक चांगला फटका, लक्की आहे तिथे. काय क्षेत्ररक्षण केले, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणी चेंडू टर्न झाला होता परंतु तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जीएनसीसी संघातील हा खेळाडू आणि आदित्य शेट्टी मला वाटते स्वतः टाळ्या वाजवत आहेत लक्कीसाठी. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. बघा सदैव चेहऱ्यावर हास्य असतं लक्की या खेळाडूच्या. रक्षित आहे तिथे आम्हाला इशारा करतायत. एक हसमुख खेळाडू आहे. आदित्य शेट्टी स्वतः टाळ्या वाजवत आहेत. वेल फिल्डिंग मी म्हणेन लकी याच्यासाठी. 3 षटकं कंप्लीट झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 30 रन. गडीबाद झालाय 1. नवीन गोलंदाजी मार्कवर धवल पटेल. कालच्या दिवसात अतिशय सुंदर गोलंदाजी धवल यांनी केली होती. काल मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील स्वीकारलं होतं आणि आज पुन्हा एकदा धवलने काल मॅन ऑफ द मॅच घेतली ती. मग काय धवल येतोय गोलंदाजी मार्कवर. धवल तो केसर. पहिला चेंडू. काय घडलंय तर पंच इशारा करतायत अवांतर चेंडू आहे.
ते मात्र अतिशय सुंदर फटका कव्हर रिझन मध्ये वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार मिळतोय एक चौकार. बॅटच्या समोर तुम्ही जर चेंडू टाकला तर केसर कोणत्याही प्रकारची दया तुमच्यावर दाखवणार नाहीये. सरळ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या 35 धावा. चौथं षटक मैदानात मार्गस्थ असताना धावसंख्या झाले 35. पुढचा चेंडू रिव्हर्स फटका. पुन्हा एकदा चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय आमच्या समालोचन कक्षासमोर. येतोय अजून एक चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 चौकार पाहायला मिळत आहेत. आता मात्र दडपण पाहायला मिळेल ते गोलंदाज धवल पटेल यांच्यावर. 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकले 39. केसर सोनार यांची वैयक्तिक खेळी जर बघितली तर तब्बल 13 चेंडूंमध्ये 25 धावा आपल्या संघासाठी करताना दिसत आहेत. तो म्हणजे केसर 13 चेंडू 25 धावा. पुढचा चेंडू इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. चूक घडते केसर मार्फत. थोडस जजमेंट चुकतंय. इज गॉन. मोठा धक्का असेल टियाना अँड सारा 11 साठी. केसर यांची वैयक्तिक खेळी जर बघितली तर 13 चेंडू आणि 25 धावांवर बाद होऊन परत आपल्या संघासाठी 14 चेंडू आणि 25 धावा. तीन चेंडू टाकून झालेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 39. नवीन फलंदाज मॅन फ्रॉम गुडदेव गणेश किनी. एक ऑलराऊंडर खेळाडू गणेश किनी. स्ट्रायकिंग एंडला गणेश, नॉन स्ट्रायक एंडला जतीन. ते मात्र सरळ रेषेत अजून एक ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. या षटकात तिसरा चौकार येतोय. इथे मात्र गणेश दाखवून देतोय केसर जरी बाद झाला असेल तरी देखील मी मैदानात आलो आहे. पहिल्याच चेंडूवर येतोय एक ब्रँडेड चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय सरळ रेषेत एक अतिशय घणाघाती फटका पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा धवल गोलंदाजी मार्फत सज्ज होताना पुढचा चेंडू अजून एक चांगला फटका. तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण गणेश जाधव आहे तिथे. मॅन फ्रॉम बाइंदर वेस्ट एक सोपा झेल पकडतोय. इज गॉन. अजून एक मोठा धक्का असेल टियाना अँड सारा 11 संघासाठी. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झाल्यात 43 धावा झाल्या आहेत. गडी बाद झालेत ते म्हणजे 3. नवीन फलंदाज मैदानात कोण येईल तर कुमार पाटील यांची निवड होते. स्वतः एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. चला लगेच यायचंय कुमार पाटील मॅन फ्रॉम गोडदेव. अजून एक गोडदेव संघातील महत्वपूर्ण खेळाडू कुमार. मागील बरीच वर्ष बॉक्स क्रिकेटची सेवा करताना दिसत आहेत. चेंडू टाकून झालेले आहेत 5. एक चेंडू शिल्लक आहे. चला बघा वेळ वाया जातोय भरपूर. नयन सर बघा तुम्ही जर आता ऑफिशियल इशारा केला तर आम्हाला 3 धावांची पेनल्टी द्यावीच लागेल. सामना सुरू आहे. का असं घडतंय धवल सर, द्रुपद सर, व्हॉट हॅपन यार. आपण मॅच खेळतोय. बघा फलंदाज मैदानात येतोय तरी देखील तुमचं जर क्षेत्ररक्षण लावून होत नसेल तर हे भरपूर चुकीची गोष्ट घडते असं मी तरी म्हणेन. शेवटचा चेंडू या षटकातील. अजून एक चांगला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावाची इच्छा होती परंतु इथे मात्र एका धावावर समाधान मानतंय. षटक संपतंय 4. धावसंख्या झाले 44. 44 लॉस फॉर 3 विकेट्स. 25 मिनिटांचा टाइम तुमच्यासाठी आम्ही लावलेला आहे. प्रत्येक चेंडू नंतर प्रत्येक षटकानंतर तुम्ही जर टीम मीटिंग्स घ्याल मित्रांनो तर आपल्याला उद्याचा दिवस देखील ही स्पर्धा ठेवावी लागेल. तसं काही घडू नये म्हणून मी विनंती करतोय की वेळेबद्दल आम्हाला सहकार्य करा. आणि आमच्या मंचावर जर लक्ष दिलं तर करण पाटील यांचं आगमन झालेलं आहे. करण पाटील एक हार्ड हिटर फलंदाज नवघर गावातील. भरपूर दिवसानंतर मला दिसलेले आहेत. जवळजवळ 2 महिने कुठे गायब होते मला काहीच माहिती नाही आहे. पुढचा चेंडू कमलेश याचा पहिला चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट होते. करण पाटील, बाबू पाटील यांचं आगमन होत आहे. सकाळच्या सत्रापासून मला वाटतं एखाद्या मॅच साठी गेले असतील. आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. बघा करण यांच्या माहितीसाठी
13 तारखेला नवघर बॉक्स प्रीमियर लीगचं देखील आयोजन आहे. तर तुम्हाला या स्पर्धेत तुमचा सहभाग नोंदवायचा असेल तर मिस्टर रोशन पाटील यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकताय. नवघर बॉक्स प्रीमियर लीग 2021. गोलंदाज कमलेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसात अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती. इथे मात्र लोअर फुल टॉस मध्ये चेंडू डायरेक्ट फेकी येते. काय घडलंय? पंचांकडे दाद मागितली जाते. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज निघालेत आणि इथे मात्र 2 धावा मला वाटतं धावून पूर्ण होत आहेत. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मध्ये पाहायला मिळते. या 2 धावांनी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकले. धावसंख्या झाले 47. 47 धावा. आमचे गुणलेखक सूरज आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत. धावसंख्या झाले 47. गुणलेखन हे भरपूर महत्वाचं अंग आहे क्रिकेटमधील. जर गुणलेखक व्यवस्थित नसतील तर नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या आमचा आवाज देखील पोहोचवू शकत नाही आहे. त्यामुळे गुणलेखन अतिशय सुंदर कालच्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे मात्र बॅटची कड घेते. पॉइंट रिझन मध्ये लकी आहेत तिथे. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज निघालेत. आता मात्र पंचांचं बोट आकाशाकडे जाते. इज गॉन. 1+ एक विकेट मिळते धावबादच्या रूपाने. यस, इथे मात्र नवीन फलंदाज हर्ष मैदानात येताना दिसत आहेत. लगेच जितू पाटील यांच्याकडे माझ्या नजरा जात आहेत. 500 रुपये प्रत्येक चौकारासाठी हर्षसाठी सुवर्ण संधी आहे. बघा, रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु इथे मात्र जतीन इज ऑन फायर. अजून एक 4 धावांचा फटका येतोय आणि 50 धावा पूर्ण होत आहेत. संघाच्या धावसंख्या झाली ती म्हणजे 52. 52 धावा झालेल्या आहेत. वेल प्लेड. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील. 52 लॉस फॉर 4 विकेट्स. आपण स्ट्राईक वर पाहिलं तर जतीन इज ऑन फायर मोड मध्ये दिसतोय. नॉन स्ट्राईक एंडला हर्ष आहे. हर्ष यांच्या पारितोषिक लावलेलं आहे जितू पाटील यांनी, परंतु स्ट्राईक मिळतंय का नाही हे पाहावं लागेल आपल्याला. या दुसऱ्या सामना आपण पाहतोय. नॉकआउट. आता मात्र नॉकआउट स्पर्धेपर्यंत आपण या स्पर्धेत पोहोचलेलो आहोत. मनसे पॅकर्स विरुद्ध टियाना अँड सारा 11. पुढचा सामना असेल मल्हार स्पोर्ट्स आणि आराध्या पॅकर्स. दोन्ही संघनायक कॉमेंट्री बॉक्स टॉस बॉक्स कडे यायचं. इथे मात्र काय घडलंय? हर्ष अतिशय सुंदर रनिंग पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज निघालेत आणि 2 धावा. हर्षसाठी या बाबतीत टाळ्या झाल्या पाहिजे. अतिशय सुंदर रनिंग दाखवली आणि 2 धावा जवळजवळ चोरल्यात असं मी म्हणेन. या 2 धावांनी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकले. 54. नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचं आहे. मल्हार स्पोर्ट्स संघनायक हितेश पाटील आणि आराध्य पॅकर्स राकेश पाटील आपला संघनायक लगेच पाठवायचा आहे. विनोद आहेत तिथे. विनोद लगेच नाणेफेक होणार आहे या इनिंग्स ब्रेक मध्ये. 54. इथे मात्र अजून एक चांगला फटका, परंतु गणेश जाधव आहे तिथे. 1 धाव धावून पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज निघालेत, परंतु आता मात्र चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद होतोय. षटक संपताय तर 5 धावसंख्या झाले 55. 55 आणि 56 धावांचं एक आव्हान ठेवण्यात येत आहे. ते म्हणजे मनसे ये बोल दो 55 धावसंख्या झालेली आहे स्कोर बोर्डवर आणि 56 धावांचं आव्हान आहे. ते म्हणजे मनसे पॅकर्स संघासमोर 30 चेंडू 56 धावांची आवश्यकता. आता मात्र वळतो टॉस बॉक्स कडे. पुढचा सामना आराध्य पॅकर्स विरुद्ध मल्हार स्पोर्ट्स आणि टॉस बॉक्स मध्ये आमचे साथी सहसमालोचक विनोद गुप्ता तिथे अवेलेबल आहेत. तर ओव्हर टू विनोद.
थैंक यू प्रणीत। और शाम के क्षेत्र में आए हुए सभी खिलाड़ियों का, सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है। कैमरामैन सोनू पवार। स्वागत है इस फिर से एक बार सभी खिलाड़ियों का, सभी दर्शकों का। इस समय अनमान की ट्रॉफी मीरा भाईंदर बॉक्स प्रीमियर लीग सीजन 5 ऑर्गेनाइज बाय प्रतिमा 11 एंड दृष्टि 11 के माध्यम से इस टूर्नामेंट का आगाज किया गया है। और यहाँ पर क्वार्टर अर्थात नॉकआउट का दूसरा मुकाबला चलता हुआ। पहले मुकाबले में जय मल्हार खारी गांव की टीम ने विहान स्पोर्ट्स को हराकर अपना वर्चस्व यहाँ पर दिखाया। अब सेकेंड मुकाबले में ध्रुपद स्ट्राइक एंड पर है और नॉन स्ट्राइक एंड पर है धवल पटेल डीपी ब्रदर्स के रूप में यहाँ पर जाने जाते हैं। दोनों ही खिलाड़ी अब बनाने हैं 56 रन टारगेट के लिए, 30 गेंदे और 56 रनों की आवश्यकता। अगर बात की जाए तियाना एंड सारा 11 टीम के, तो जावेद मोहम्मद आई थिंक सो टीम में नहीं है, तो अच्छा एडवांटेज यहाँ पर मैं कहूँगा होगा। एक अच्छा बेहतरीन बॉलर है जावेद मोहम्मद, टीम में अवेलेबल नहीं है इस वक्त। यस, इन हो गए हैं। रिकी डिसूजा का भी यहाँ पर सिग्नल आता हुआ। जावेद भाई का भी यहाँ पर आगमन हो चुका है, उनका भी स्वागत है। यस, मैच जब शुरू होता है तभी आपको यस इंटर होना है। खिलाड़ियों से गुजारिश है 30 गेंदे और रनों की आवश्यकता होगी 56 रन। दो सलामी के बल्लेबाज जिनके नाम पर एक बड़ी पार्टनरशिप, एक बड़ी भागीदारी इससे प्रतियोगिता में हमने देखी थी। 53 रन बनाए थे दोनों ही भाई ट्विंस ब्रदर्स धवल पटेल और ध्रुपद पटेल। अंपायर का सिग्नल इस वक्त आता हुआ ग्रीन सिग्नल देखना होगा। स्ट्राइक एंड पर है ध्रुपद पटेल। आशा और भरपूर है इन दोनों ही भाइयों से मनसे पैकर्स के ओनर स्वराज कासूड़े जी को। देखना होगा 56 रन बनाने हैं 30 गेंदों पर, 26 रन ऊपर है। पहली गेंद यहाँ पर सीधे बल्ले से खेला है, अच्छा स्ट्रोक यहाँ पर था, धवल को गेंद यहाँ पर लगी और नाखुश यहाँ पर ध्रुपद पटेल। अच्छा स्ट्रोक यहाँ पर कन्वर्ट किया था सीधे बल्ले के साथ। अगर गेंद नहीं लगती धवल को तो जरूर सीमा रेखा के बाहर जाती है, लेकिन ऐसा कुछ नहीं देखने मिलता हुआ। खुद का अकाउंट ओपन किया है, टीम का अकाउंट ओपन करते हुए इस वक्त 1 रन स्कोरबोर्ड पर। काफी मैचेस यहाँ पर आपको कंटिन्यू मैचेस मैदान पर देखने मिलेंगे। इस वक्त काफी अच्छा स्ट्रोक, नो चांस फॉर द फील्डर। फुल टॉस गेंद थी और फुल टॉस गेंद को भेजा इस वक्त डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। थोड़ा सा ओवरस्टेप किए था, काफी अच्छा स्ट्रोक यहाँ पर, कोई खिलाड़ी को मौका नहीं, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। आने वाले दिनों में काफी लाजवाब स्ट्रोक यहाँ पर जड़ते हुए, मौका नहीं दिया है किसी खिलाड़ी को हिलने का, मूवमेंट करने का। अच्छा स्ट्रोक कन्वर्ट किया है 4 रनों के लिए। फिर से एक बार केसर सोनार तैयार धवल पटेल के लिए। सीबीछिए गेंद, अच्छी गेंद वहां पर, क्या क्लास है देखिए। एक स्ट्रोक में नजाकत था, ये स्ट्रोक में क्लास है यहाँ पर धवल पटेल का। तालियां तो बनती है धवल के लिए, लाजवाब स्ट्रोक। एक्शन रिप्ले भी बनता है यहाँ पर। काफी बेहतरीन लेदर के खिलाड़ी हैं, अनुभव भरपूर है और उस अनुभव का प्रॉपर यूटिलाइज करते हुए अब केसर जो कि ट्रम्प कार्ड गेंदबाज है इस टीम के, उसके ऊपर हल्ला चढ़ा है। यहाँ पर केसर सोनार को 2 गेंदों पर 2 बाउंड्री जड़ा है। मार्च महाशिवरात्रि के दिन नवगर बॉयज आयोजित महाशिवरात्रि चषक अंडरम ओपन इसी मैदान पर देख सकते हैं आप। केसर तैयार
इस वक्त यस दिशा से भटके, अब मैं कहूंगा प्रेशर यहाँ पर बॉलर के ऊपर। 2 बाउंड्री खाने के बाद मैं कहूंगा जरूर यहाँ पर प्रेशर दिखाई देता हुआ गेंदबाज के ऊपर, और रनों की संख्या दर्शाता हुआ 10 रन। 3 गेंदों की समाप्ति के बाद 10 रन। केसर फिर से एक बार तैयार, थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन करते हुए, थोड़ा थर्डमैन को, खिलाड़ी को थोड़ा सा और वाइडिश करते हुए इस वक्त रियो स्ट्रोक यहाँ पर जड़ा है। देखना होगा 1 रन तो पूरा करे। कुमार वहां पर है दूसरे रन के लिए, यस नो कॉल करते हुए धवल और ध्रुपद 1 रन से ज्यादा कुछ नहीं। इस 1 रन से स्कोर बोर्ड दर्शाता हुआ 1-1-11 आफ्टर 4 बॉल। 56 रनों का पीछा करते हुए 5 ओवरों में। केसर फिर से एक बार तैयार, 5वीं गेंद इस ओवर की लेकर। इस वक्त यहाँ पर कदमों का इस्तेमाल किया था, आगे बढ़ गए थे वहां पर देवेश पटेल को गेंद को फील्ड करते हुए 1 रन से ज्यादा कुछ नहीं। 12 रन स्कोरबोर्ड पर दर्शाता हुआ 5 गेंदों के बाद। आखिरी गेंद इस ओवर की खेलने के लिए धवल पटेल, जिनके बल्ले से हालांकि 2 बाउंड्री अब तक देखने मिली है। केसर तैयार, इस वक्त यहाँ पर चेक करते हुए देखना चाहते थे, तलाश कर रहे थे एक आधा स्विमिंग पूल में डाइव लगाते उस प्रकार से चेक यहाँ पर। इस अंपायर का सिग्नल यहाँ पर देखना होगा। यस डेड बॉल, सॉरी डॉट बॉल आता हुआ। 1 ओवर की समाप्ति के बाद 12 रन स्कोरबोर्ड पर दर्शाता हुआ। डॉट बॉल में परिवर्तन यहाँ पर, प्लीज नो आर्ग्यू विद अंपायर, अंपायर का डिसीजन आखिरी होगा। एंड ऑफ द ओव्हर नंबर 1, लॉस ऑफ 0 विकेट, 12 रन ऑन द बोर्ड। जे हवी होती सुरुवात, ती सुरुवात या ठिकाणी प्राप्त करून दिलंय। मी म्हणेन प्रत्येक ओव्हरमध्ये बनवायचे होते 11.50 आणि आतापर्यंत मजल मारला मी म्हणेन धवल आणि ध्रुपद दोन्ही बॅट्समॅन मनसे प्रकार या संघाचा रिप्रेझेंट करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 12 धाबा। अजूनही 24 चेंडू बाकी, 24 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता असणार आहे। 44 बॉलिंग साठी मॅन फ्रॉम घोडदेवचा एक्सप्रेस, घोडदेवची राजधानी अर्थात गणेश किनी बॉलिंग साठी तयार होत आहे। दुसरा ओव्हर घेऊन ध्रुपद पटेल साठी निर्णायक ओव्हर आणि विकेटची तलाश आहे या ठिकाणी तियाना अँड सारा 11 या संघाला। चांगला फटका आहे, हर्ष या ठिकाणी या चेंडूला फील्ड करतोय। 1 रन या ठिकाणी कंप्लीट केलं जात आहे। टायमिंग प्रॉपर होता मात्र गॅप शोधू शकले नाही आहे। 1च रन या बॉलवर। मीरा भाईंदर मधील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजे ओपनिंग पेअर कुठल्या संघाची जर आपण पाहतो नेहमी सातत्याने धवल आणि ध्रुपद भरपूर प्रसिद्ध खेळाडू आहेत, भरपूर पॉप्युलर आहेत क्रिकेट अंडरम क्रिकेटच्या फॉर्मॅट मध्ये। गणेश तयार, दुसरा बॉल घेऊन यावेळी मात्र पाहूया, यस चेंडू जरूर थांबवला होता मात्र ऍट द एंड मुवमेंटला चेंडू सीमारेखा बाहेर गेला। व्हाईट बॉलचा सिग्नल देखील आलाय, हे भरपूर मोठा मिस्टेक आहे मी म्हणेन गणेश किनीच्या माध्यमातून आणि चुकीला माफी नाही आहे। चेंडू जाता बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतो या बॉलवर 5 धावा ओव्हरऑल आणि या 5 ने धावसंख्या पुढे सरकत आहे 18 धावा। हे असणार आहे या मॅचचा टर्निंग पॉइंट। भरपूर अनुभवी बॉलर आहेत गणेश, मात्र त्यांच्याकडून ही चुकी होत आहे। लगेच 5 धावा स्कोरबोर्ड मध्ये ऍड होत आहे, धावसंख्या 18 स्कोरबोर्ड वर। मनसे पॅकर संघाचा विचार केला, बॅटिंग लाईनअप जबरदस्त आहे। अजूनही डगआउट मध्ये गणेश यादव आहेत। यावेळी मात्र यस अतिशय सुंदर डिलिव्हरी, जे वाईट एक्झॅक्ट आहे त्याच्या बाजूने नक्की चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल झाला। अतिशय सुंदर अशी पिचिंग पाहायला भेटत आहे। स्वतःला कमबॅक करतो या ठिकाणी गणेश। एक खराब बॉल टाकला होता त्याच्यानंतर या ठिकाणी निर्धाव चेंडूची समाप्ता त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा तयार गणेश सुधावल। यस यावेळी यस पंचांचा सिग्नल पाहूया,
अंपायर इन ऍक्शन मध्ये येत आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. समीकरण पहा, एक बॉल वाईड, एक बॉल डॉट, त्याच्यानंतर पुन्हा व्हाईट बॉल. आता पाहूया काय घडतोय या बॉलवर. धावसंख्या झालेले 19, 2 चेंडू झालेले आहे या ओव्हर मधील. बॉलर तयार गणेश, गणेश टू धवल. आणि यस, अंपायरचं सिग्नल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. खराब बॉलिंग या ठिकाणी पाहायला भेटत आहे गणेशच्या माध्यमातून. नक्कीच या ओव्हरमध्ये आतापर्यंत विचार केला तर 3 वाईड आणि एक वाईडवर तर बाउंड्री सुद्धा देखील आलेली आहे. म्हणजे 2 बॉलमध्ये धावा खर्च करतोय गणेश किनी 8. स्कोर बोर्डवर 20-0. 56 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय मनसे पॅकेज टीमला 22 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. 22 बॉल्स अँड 36 रन रिक्वायर्ड टू विन. लेट्स सी काय होतंय मॅच मध्ये. यावेळी चांगला फटका आहे. देवेश पटेल त्या ठिकाणी आहेत. चेंडूला पिक केलाय त्याच्या माध्यमातून आणि फेकी एक्झेक्ट केली जात आहे. फक्त आणि फक्त 1 रन. ध्रुपद पटेल ऑन स्ट्राईक. गणेश टू ध्रुपद. आणि बॅटची एज आणि जतीन मार्फत या ठिकाणी मिस्टेक. चेंडू असा वाटला होता की त्यांना की लेग साईडला येईल, मात्र ऑफ साईड मध्ये आलाय. 1 रन तर या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. नजरे घटी दुर्घटना घटी मैं कहूँगा, नजरे हटी और दुर्घटना घटी. इसी बीच केवल 1 रन, फक्त आणि फक्त 1 धावा समाधान मानावे लागतोय. 20 बॉल आणि 34 रन. 34 धावांची आवश्यकता असणार आहे. धबल ऑन स्ट्राईक. चांगला चेंडू या ठिकाणी कव्हर सीझन मध्ये बॅकफुट वर गेले होते, पंच केला होता, मात्र गॅप शोधू शकले नाही आहे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फक्त आणि फक्त 1 रन. या 1 ने धावसंख्या पुढे सरकत आहे. तब्बल 23 धावा. 19 बॉल 33 धावांची आवश्यकता. बॉलर पुन्हा एकदा गणेश तयार. समोर आहे ध्रुपद. तियाना अँड सारा 11 टीमला 1 विकेटची आवश्यकता आहे. या ठिकाणी हे पार्टनरशिप फोडण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी आपण नेहमी पाहतोय गणेश यांना शेवटच्या बॉलवर चेक करत असताना यस चेक केलेलं आहे. 19 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. प्रत्येक ओव्हरमध्ये सरासरी जी हवी होती सरासरी प्रमाणे बॅटिंग करत असताना ट्विन्स अर्थात डीपी ब्रदर्स. चांगला फटका या ठिकाणी ऑन साइड रिझन मध्ये खेळून काढते. 1 रन तर कंप्लीट झाली आहे. तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र फक्त आणि फक्त 1च धाव समाधान मानावे लागेल. तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला भेटत आहे 24 धावा. प्रत्येक ओव्हरमध्ये सुरुवातीपासून रिक्वायर रन रेट होता 11.50, मात्र 12 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर 24 आपल्याला पाहायला भेटत आहे. बिनबाद सुरुवात. वेल स्टार्ट बाय मनसे पॅकर. मात्र पलटवार करण्याची ताकद आहे तियाना अँड सारा 11 टीमकडे आणि ते पलटवार करण्यासाठी पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित केलं आहे केसर सोनार यांना. तसेच या मैदानावर सातत्याने स्पर्धा आपण पाहणार आहोत. मीरा भाईंदर बॉक्स प्रीमियर लीग पहिली स्पर्धा, त्याच्यानंतर गुरुवारी आपण पाहणार महाशिवरात्री चषक 11 मार्चला महाशिवरात्रीच्या दिवशी अंडरम ओपनची स्पर्धा, त्याच्यानंतर नवघर बॉईजची स्पर्धा सुद्धा आपण नवघर बॉक्स प्रीमियर लीग देखील पाहणार आहोत. 13 मार्च शनिवारी रोशन पाटील यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे स्पर्धा. त्या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक 11,000, द्वितीय पारितोषिक 6,000. ज्या कुठल्याही संघाला जर एंट्री करायची असेल तर रोशन पाटील यांचा संपर्क करू शकता तुम्ही याच मैदानावर. त्याच्यानंतर देखील मोठी स्पर्धा आहे मीरा भाईंदर प्रीमियर लीग सीझन 2 ओरमची स्पर्धा याच मैदानावर 17, 18, 19, 20, 21. तसेच राम मंदिर चषक देखील येणार आहे एप्रिल महिन्यामध्ये. अनेक मॅचेस भाईंदर नगरीमध्ये येणार आहे. यावेळी पाहूया यस नो आणि यस. भरपूर क्विक आहेत दोन्ही फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आहे आणि पहिला लगेच थ्रो केला होता गणेश यादवनी आणि लगेच 2 धावा कन्वर्ट केलाय. सुरुवात पहा एक्स्ट्राने या ठिकाणी बॉलरवर आता आहे प्रेशर. त्याचं कारण आहे भाईंदर मधील 2 नावाजलेले असे फलंदाज ज्यांचा नावाचा दबदबा आहे, नावाचा बोलबाला आहे या अंडर क्रिकेटमध्ये. डीपी ब्रदर्स अर्थात धवल पटेल आणि ध्रुपद पटेल चांगली कामगिरी करत असताना बॅटिंगच्या माध्यमातून. 18 बॉल 30 रन प्रत्येक ओव्हरमध्ये बनवायचे आहे. रिक्वायर 10.
धवल तयार, केसर सोनार पुन्हा एकदा तयार, यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, यस चांगला फटका, नो चान्स फॉर द फिल्डर, इनटू द गॅप, इनटू द फॅन लाईक अ ट्रेस अ बुलेट. धवल पाटील ऑन फायर. एकच बॉल या ओव्हर मध्ये आतापर्यंत झालेला आहे, अजूनही 2 बॉल नंतर लगेच सबसी करून घ्यायचा आहे. रिकू डिसूजा आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसतील आणि सुरुवात पहा दमदार केली आहे मनसे पॅकर्सचे दोन्ही फलंदाजांनी, धवल आणि ध्रुपद पटेल. केसर सोनार पुन्हा तयार, खराब लाईन त्या ठिकाणी पुन्हा एकदा अंपायर ऍक्शन मध्ये येतील नो डाऊट. आणि या ओव्हर मध्ये पूर्णपणे प्रेशर मध्ये आहेत, कारण त्याचा कारण आहे जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपण पाहता, नॉकआउटचा मॅच या ठिकाणी आपण पाहत आहोत. यावेळी चांगला चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढलाय ऑन साइड रिजन मध्ये. 1 रन रिफ्लेक्शन बघा त्यांचा भरपूर क्विक आहे, दोन्ही फलंदाजांचा रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त आहे आणि धावसंख्या आपल्याला पाहायला भेटत आहे 32 धावा, 16 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता असणार आहे. केसर सोनार तयार, केसर सोनार बॉलिंग मध्ये तयार होता, समोर आहे ध्रुपद पटेल साठी लेफ्ट ओव्हर द विकेटनी. पुढे आले होते या ठिकाणी देवेश पटेल त्या ठिकाणी आहेत, या संपाचा सिग्नल आलाय, नो बॉल. येस अगदी ओरम प्रमाणे ऍक्शन या ठिकाणी पाहायला भेटत आहे केसर सोनार मार्फत. नो बॉल म्हणजे त्याच्यावर 1 धाव देखील आली आहे, म्हणजे टोटल 2 रन या बॉलवर आणि धावसंख्या पुढे सरकत आहे 34 रन. 16 बॉल करायचे आहेत, 22 धावा. जावेद मोहम्मद एक जबरदस्त बॉलर अजून अवेलेबल आहे, मी म्हणेन तियाना अँड सारा 11 संघासाठी. 16 बॉल 22 रन जीतने के लिए 16 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 34 रन स्कोर बोर्डवर झालेला आहे. पार्टनरशिपचा विचार केला धवल ध्रुपदनी पहिल्या मॅचमध्ये 53 रन नो लॉस पार्टनरशिप केला होता आणि या मॅचमध्ये देखील आतापर्यंत 14 बॉलमध्ये 34 रन बनवलेले आहेत. आणि कुठल्या बॉलरवर हल्ला चढवला जात आहे पहा, एका बाजूला केसर एका बाजूला गणेश आहे, त्यांच्यावर हल्ले चढवले जात आहे. 14 बॉलमध्ये 34 धावा. यावेळी चांगला फटका आहे, चेंडू जातो फायनली क्षेत्रामध्ये. जावेद मोहम्मद त्या ठिकाणी आहे, चेंडूला फील्ड करतात त्यांच्या माध्यमातून. 1च रन या बॉलवर आणि धावसंख्या पुढे सरकत पाहायला भेटत आहे 35 धावा. 15 बॉल 21 धावांची आवश्यकता आणि लगेच सबसी करून घ्यायचा. यस कुमार लगेच चेंजेस केला जात आहे, रिकी डिसूजा यांना लगेच इन केला जात आहे. ध्रुपद पटेल बॉलिंग साठी तयार, चांगला फटका सरळ बॅटनी, मात्र बॉलरच्या शूजवर या ठिकाणी अटॅक हिट झालेला आहे. 1 रन तर या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. अंपायरचा सिग्नल काय आहे, वेट फॉर द अंपायर सिग्नल. डिसिजन पूर्णपणे पेंडिंग आहे आतापर्यंत, रन आहे की नाही. काढायला गेला पण बॉल जिथे गेला तिथेच पाय टाकला असं. इस अंपायर देखील थर्ड अंपायरचा साथ या ठिकाणी घेत आहेत. थर्ड अंपायर साठी लगेच येत आहे दोन्ही मुख्य अंपायर भावेश दादा तसेच नयन दादा. लगेच थर्ड अंपायर घेतला या ठिकाणी. एप्रिल मंथ मध्ये आपण पाहू शकाल एक मोठी स्पर्धा भाईंदर वेस्ट मध्ये आयोजक आहेत RM बॉईज राम मंदिर चषक 2021 एप्रिल मंथ मध्ये
दिनांक 2, 3, 4 प्रथम पारितोषिक 51,000 आणि द्वितीय पारितोषिक 31,000, तृतीय पारितोषिक 21,000. जर कुठल्या संघाला या टुर्नामेंटमध्ये एंट्री करायची असेल तर यश मालवणकर किंवा प्रियांक भंडारी यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. एक मोठी स्पर्धा RM बॉईज आयोजित राम मंदिर चषक 2021. 8 संघ 12 संघ आपल्याला ये संपार रन नाही आहे म्हणजे बॉल येतोय डॉट या ठिकाणी. बॉल या ठिकाणी डॉट आलेला आहे. नक्कीच 14 बॉल 21 रन मनसे पॅकर संघाला हवे आहेत या ठिकाणी. या मॅच जिंकण्यासाठी नॉकआउट मॅच आहे. मात्र केसर सोनार पाहूया या येणारे 2 बॉलवर कसा दमखम दाखवतोय, कारण 15 बॉल 21 समाकरण होता. या बॉल देखील डॉट आला आहे या ठिकाणी. पाहूया ध्रुपद पटेल ऑन स्ट्राईक, तर बॉलिंगसाठी केसर सोनार तयार. या स्टॉटचा टाइम कमी घ्यायचा आहे. भरपूर मॅचेस या ठिकाणी आहेत. मॅच नंबर 3 नॉकआउटचा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. मल्हार स्पोर्ट्स अर्थात हितेश पाटील यांचा संघ तसेच आराध्य पॅकर्स राकेश पाटील यांचा संघ या ठिकाणी एकमेकांच्या समोर मॅच नंबर 3 पाहायला भेटणार आहे. लगेच रेडी राहायचं आपण. त्याच्यानंतर मॅच नंबर 4 दृष्टी पॅकर्स अर्थात आदित्य शेट्टी यांचा संघ तसेच बिल्ला पॅकर्स म्हणजे सँडी केसकर यांचा संघ या ठिकाणी एकमेकांच्या समोर मॅच नंबर 4 साठी रेडी राहायचा आहे. त्याच्यानंतर मॅच नंबर 5 श्री साई 11 अर्थात शाहनवाज खान वर्सेस जीतू पॅकर्स अर्थात स्वतः जीतू पाटील अक्षय सोनीचा संघ. केसर तयार. बॉलिंगसाठी 14 मध्ये करायचे आहेत 21 धावा. बॅटिंगसाठी आहेत ध्रुपद पटेल. यावेळी मात्र यस अंपायर लगेच इन ऍक्शन मध्ये येत आहे. व्हाईट बॉल खूपच खराब बॉलिंग या ठिकाणी केली जात आहे. विचार केला या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये म्हणजे 1 नो बॉल आणि 3 वाईड आतापर्यंत टाकलेले आहेत. बॉलर केसर सोनारनी धावसंख्या 36 पाहायला भेटत आहे. 14 बॉल 20 रनची आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्यासाठी मनसे पॅकर्स टीमला. 56 धावा चेस करत असताना 5 ओव्हरमध्ये आतापर्यंत दमदार सुरुवात झाली आहे मी म्हणेन. 36 धावा स्कोर बोर्डवर. केसर तयार. यामध्ये अंपायरचं सिग्नल डेड बॉल. येस बॉल काउंट आहे कारण ओव्हर स्टेपिंग अगोदर पॉपिंग क्रीज सोडला होता ध्रुपद पटेलने. बॉल रिलीज न होता देखील पुढे गेले होते आणि ते पाहिलं अंपायरनी आणि येतोय डॉट बॉल. भरपूर नवी अनुभवी आहेत दोन्ही फलंदाज. मात्र अशी चुक्या का करत आहेत त्यांनाहीच माहित आहे. भरपूर चूक या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय. बॉलर तयार केसर. या ठिकाणी चेक केला जात आहे. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 36 धावा स्कोर बोर्डवर. अजूनही 20 धावांची आवश्यकता. उर्वरित 13 चेंडू मध्ये करायचे आहेत 20. चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्ह सरळ बॅटनी या ठिकाणी दमदार फटका येत आहे ध्रुपद पटेलच्या बॅट मधून. चौकार. 12 चेंडू 16 धावा 12 बॉल्स अँड 60 रन रिक्वायर्ड टू विन. पहा फटका अतिशय जबरदस्त. चान्स कुठलाही खेळाडू या ठिकाणी होता नाही. फक्त आणि फक्त बॉलरला होता. मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये भरपूर डिफिकल्ट असतो असे बॉल स्टॉप करणे. आणि नक्कीच चौकार आलाय ध्रुपद पटेलच्या बॅट मधून. धावसंख्या आपल्याला पाहायला भेटत आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा 12 बॉल 16 रन.
12 गेंदें और 16 रनों की आवश्यकता इस वक्त जीतने के लिए रहेगी। और अनुभवी गेंदबाज जावेद मोहम्मद को इस वक्त गेंदबाजी की कमान पर बुलाया गया है। जावेद मोहम्मद एक भरपूर अनुभवी गेंदबाज है इस टीम के, लेकिन देखना होगा जवाबदारी से गेंदबाजी करनी पड़ेगी यहाँ पर, क्योंकि समीकरण है 12 गेंदें 16 रन। जावेद मोहम्मद तैयार, ओवर नंबर 4 लेकर चल पड़े हैं। 12 गेंदे 16 रन, एक बड़ा कॉन्टेस्ट होगा उनके लिए भी, एक बड़ा बैटल होगा, क्योंकि जावेद मोहम्मद भी एक नामी जामे गेंदबाज है, काफ़ी लोकप्रिय गेंदबाज है। उनके सामने काफ़ी लोकप्रिय बल्लेबाज भी है धवल पटेल। इस वक्त देखना होगा जबरदस्त बैटल जावेद वर्सेस धवल पटेल। हालांकि एक ही टीम से कई मरतफा खेलते हैं, लेकिन आज अपोजिट इस वक्त खेलते हुए इस मीरा भाईंदर बॉक्स प्रीमियर लीग में काफ़ी अच्छी गेंद जड़ में फेंकी हुई गेंद थी, खोद कर निकाला, 1 रन पूरा किया देवेश पटेल वहां पर गेंद को फील्ड करते हुए। 1 रन से ज़्यादा कुछ नहीं, केवल और केवल 1 रन आता हुआ। इस 1 रन के सहारे इसको वो दर्शाता हुआ 41 रन। यहाँ पर चाहत रहेगी जावेद की कि दोनों ही बल्लेबाजों का विकेट छटके जल्द से जल्द, या फिर एक ब्रेक थ्रू यहाँ पर आवश्यक है इस वक्त तियाना एंड सारा 11 टीम को। 11 गेंदे 15 रनों की आवश्यकता होगी जीतने के लिए। यहाँ पर दोनों ही बल्लेबाज, दोनों ही ब्रदर्स यहाँ पर अच्छी बैटिंग करते हुए अब तक लोगों के दिलों पर राज करते हुए अपने बल्लेबाजी के माध्यम से। यहाँ पर कदमों का इस्तेमाल, इनटू द गैप, गेंद को भेजा है बाउंड्री लाइन के बाहर। क्या फटका यहाँ पर लगाते हुए ध्रुपद पटेल, आखिरी गेंद पर भी लाजवाब स्ट्रोक लगाया था, इस वक्त भी अच्छा फटका यहाँ पर लगाते हुए फुल टॉस गेंद बनाया था, ऑन साइड में खेला था बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। इस 4 रन के सहारे इसको वो दर्शाता हुआ 45 रन। हालांकि इस प्रतियोगिता में एक बार 50 प्लस 53 रन पार्टनरशिप बना चुके हैं ये दोनों ब्रदर्स धवल पटेल और ध्रुपद पटेल। अब 45 रन हुए हैं और 45 रन की पार्टनरशिप भी हो चुकी है। फुल टॉस बॉल यहाँ पर केसर फील्डिंग में वहां पर तैनात है, 1 रन पूरा करते हुए दूसरे रन के लिए यस नो और केवल 1 रन। फुल टॉस गेंद थी, लेकिन टाइमिंग प्रॉपर नहीं हुआ, गैप को नहीं ढूंढ पाए, केवल 1 रन। 9 बॉल 10 रनों की आवश्यकता, 46 रनों की पार्टनरशिप यहाँ पर हो चुकी है। इस वक्त अच्छा स्ट्रोक, गैप में स्ट्रोक है, लेकिन जतिन पाटिल का भी बेहतरीन परफॉर्मेंस वहां पर, अच्छी फील्डिंग उनके माध्यम से। और इसी बीच 2 रन को चुरा लिया है दोनों ही बल्लेबाजों ने और स्कोरबोर्ड दर्शाता हुआ 48 रन, केवल 2 रन दूर 50 रन की पार्टनरशिप के लिए। 8 गेंदे 8 रनों की आवश्यकता जीतने के लिए। और इस वक्त अच्छा स्ट्रोक केसर सोनार के हाथ में गेंद, 1 रन, 7 बॉल 7 रन। केवल और केवल 1 रन दूर। सेकेंड टाइम यहाँ पर इस प्रतियोगिता में 50 रन का पार्टनरशिप कर सकते हैं दोनों ब्रदर्स अगर 1 रन बनाते हैं, क्योंकि 49 रन पर खेल रहे हैं। अगर 50 रन जरूर बनते हैं तो मैं कहूँगा दर्शकों को इनके लिए तालियां जरूर बनती है। 49 रन तो यहाँ पर बन चुके हैं अब तक, केवल और केवल 1 रन दूर अपने पार्टनरशिप 50 रनों के लिए। जीतू पाटिल काफी एक्साइटेड होते हुए मंच के ऊपर। जावेद मोहम्मद, जावेद टू ध्रुपद, इसी बीच ये गेंद चेक करते हुए यहाँ पर फर्स्ट एंड लास्ट चेक फॉर जावेद। जावेद टू ध्रुपद, आखिरी गेंद इस ओवर की। इस वक्त अच्छा शॉट वहां पर देखना पड़ेगा, यस। 1 रन पूरा और 50 रन की पार्टनरशिप दोनों ही भाइयों के माध्यम से। तालियां तो बनती है, लगातार दूसरी बार 50 पार्टनरशिप करते हुए धवल पटेल। अब तो जीतू पाटिल बनता है लाजवाब, यस। 50 रन यहां पर पूरे करते हुए और अब चेहरे पर खुशी आती हुई स्वराज कासूड़े के। अभी शालगांव को जहां कहीं हो जीतू पाटिल से संपर्क करना है।
अभी शालगांवकर जहाँ कहीं हो जीतू पाटिल से संपर्क करना है। और स्वराज कासूड़े के चेहरे पर खुशी जरूर यहाँ पर दर्शाती हुई 6 गेंदे और रनों की आवश्यकता होगी 6। अभी भी मैं कहूँगा मैच बैलेंसिंग है। हरमन डिसूजा एक अनुभवी गेंदबाज है, लेकिन इस वक्त गेंदबाजी की कमान पर लाया गया है जतिन पाटिल, मैन फ्रॉम राई। यहाँ पर मौका है जतिन पाटिल को हीरो बनने का, लेकिन देखना होगा 2 ब्रदर्स यहाँ पर हीरो का रोल अदा करते हुए विकेटों के बीच 50 रन की पार्टनरशिप यहाँ पर कंप्लीट कर चुके हैं। अब 6 गेंदे और 6 रनों की आवश्यकता रहेगी इस मैच को जीतने के लिए। नेक्स्ट मैच के लिए मैच नंबर 3 नॉकआउट का मुकाबला मल्हार स्पोर्ट्स टीम यश टिक्कल एंड हितेश पाटिल रेडी रहना है। साथ ही साथ आराध्या पैकर्स टीम यश तोलानी एंड राकेश पाटिल जी से भी निवेदन है कि जल्द से जल्द रेडी रहना है। छह गेंदे और 6 रनों की आवश्यकता, दिलों की धड़कनों को तेज करता हुआ यह मुकाबला। लेकिन मैं प्रशंसा करूंगा दोनों ही बल्लेबाजों का, क्या लाजवाब अंदाज में यहाँ पर बैटिंग की है, दमदार शुरुआत की है और इस मैच में प्रॉपर बैटिंग करते हुए अपने ऊपर यहाँ पर इस मैच को लिया है। जवाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी इस मैच की दोनों ब्रदर्स ने ली है और अब तक हालांकि अच्छी बैटिंग यहाँ पर पेश की है। 6 गेंदों पर 6 रनों की आवश्यकता रहेगी गेंदबाजी के लिए, इस वक्त देखना होगा। तानाजी और हेलो, बॉलिंग की कमान पर इस वक्त तानाजी दलवी को यहाँ पर गेंदबाजी के लिए लाया गया है। 6 बॉल 6 रन, ये थोड़ा टीम मीटिंग कम करना है। तियाना एंड सारा 11 टीम प्लीज। 6 बॉल 6 रनों की आवश्यकता, तानाजी को इस वक्त गेंदबाजी की कमान पर लाया गया है। इस वक्त देखना होगा हीरो बनेंगे क्या इस मैच का। हालांकि पहली टाइम इस वक्त फर्स्ट टाइम यहाँ पर उनको गेंदबाजी के लिए काफ़ी क्रूशल मूवमेंट पर बुलाया है। 6 गेंदे और 6 रन, ध्रुपद पटेल बैटिंग के लिए तैयार। 6 बॉल 6 रनों की आवश्यकता, तानाजी तैयार राइट अप राउंड द विकेट से। इस वक्त यहाँ पर पहली गेंद देखना होगा, खराब गेंद वाइड के रूप में यहाँ पर एक्स्ट्रा रन आता हुआ। 6 गेंदे और 5 रनों की आवश्यकता। अब हालांकि हरमन डिसूजा काफ़ी अनुभवी गेंदबाज है, लेकिन उन्होंने तानाजी के ऊपर भरोसा यहाँ पर जताया है और इस वक्त तानाजी को गेंदबाजी कमान पर बुलाया गया है। इस वक्त यहाँ पर अच्छा स्ट्रोक इनटू द गैप, क्या फटका यहाँ पर डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर, ये आता हुआ दंदनाता चौका ध्रुपद पटेल के बल्ले से। अब यहाँ पर मैच मुकाबला टाई जरूर होता हुआ, लेकिन 1 रन भी कंपलसरी बनाने पड़ेंगे। 4-5 गेंदे 1 रन। स्वराज कासूड़े काफी खुश जरूर दिखाई देते होंगे और यहाँ पर स्ट्रोक देखिए, क्या लाजवाब अंदाज में यहाँ पर कंप्लीट किया, फिनिश किया मैच को। वेल बैटिंग, अगर बैटिंग पसंद आई हो तो तालियां बनता है धवल ध्रुपद के लिए। विदाउट लॉस 56 रन यहाँ पर चेस किया है धवल पटेल एंड ध्रुपद पटेल। सारी टीम यहाँ पर मनसे पैकर्स की खुश होगी काफी। लाजवाब अंदाज में फिनिश किया है मैच को। 4 ओवर 2 गेंदों पर मैच को फिनिश कर दिया है। स्वराज कासूड़े मैदान के बीच में एंट्री करते हुए और काफी खुश। पहली मर्तबा मैं कहूंगा यस नॉकआउट के मुकाबले में भी क्वालिफाई होते हुए। अब मुकाबला होगा मैच नंबर 3 मल्हार स्पोर्ट्स वर्सेस आराध्या पैकर्स के बीच। मनसे पैकर्स धवल ध्रुपद ब्रदर्स, एक मैच के बाद ड्रॉ होने वाला है तो आपको यहाँ पे ही अवेलेबल रहना है। ओके, ड्रॉ होने वाला है, उसके लिए आपको अवेलेबल रहना है।